आज आपण झणझणीत पाटवडी रस्सा बनवणार आहोत। त्यासाठी हिरवी मिरची, लसूण, जिरे, ओवा घालून मिक्सरला वाटण तयार करून घ्यायचं। कढईत तेल घालून मोहरी, जिरे, हिंग तयार केलेलं वाटण घालून परतून घ्यायचं। हळद आणि कोथिंबीर घालायची, यामध्ये पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं, पाण्याला उकळी येऊ द्यायची। पाण्याला उकळी आली की गॅस कमी करून यात बेसन पीठ घालून या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। चांगलं शिजून घ्यायचं आणि तेल लावलेल्या डिशमध्ये काढून घ्यायचं। आपल्याला याच्या वड्या तयार करून घ्यायच्या आहे। व्यवस्थित थापून त्यावरती कोथिंबीर, तीळ, किसलेलं खोबरं घालून त्याला कट करून घ्यायचं। कट करून आपली पाटवडी तयार आहे। आता रस्सा बनवण्यासाठी मी इथे कांदा, खोबरं, तीळ, खसखस चांगलं भाजून घेतलेलं आहे। त्यात कोथिंबीर आणि गरजेनुसार पाणी घालून वाटण तयार करायचं। गॅसवरती कढईत तेल घालून मसाले घालायचे, मिक्स करून घ्यायचे। तयार केलेलं वाटण घालायचं, चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला परतवायचा, गरजेनुसार पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं, उकळी येऊ द्यायची। येथे आपला रस्सा तयार आहे। चला तर खाण्यासाठी पाटवडी रस्सा तयार आहे।